विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते। मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरतंय। रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतेच एका महिलेने 3 बाळांना जन्म दिलाय। आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरतंय। रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत। प्रसूतिगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली आहे। मुंब्र्यात राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेला 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात महिलेची सिझरिंग नंतर 3 बाळांना जन्म दिलाय। यामध्ये 2 मुलं 1 मुलगी। बाळांची प्रकृती उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले 1 किलो 600 ग्रॅम तर दुसरे 1 किलो 800 तर तिसरं 500 ग्रॅम असं आहे। त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे। रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आलंय। प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर प्रकाश बोरुळकर, डॉक्टर शैलेश गोपनपल्लीकर, डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर सिद्धार्थ शहा, एसएनसीयू परिचारिका सारिका शेनेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली। आता तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली। सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये 3 बाळ आहेत। 3 बाळ आहेत, तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिझर करणं अनिवार्य होतं। तिला कळलं कुठूनतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट केली जाते, ते चांगले डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी, यासाठी चांगलं हॉस्पिटल। ती आली आपल्याकडे। आमची एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही, गायनोकॉलॉजिस्ट जे ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत, ओटीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत, नर्सेस वगैरे, माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनवून ह्या लोकांनी तिचं सक्सेसफुली 18 फेब्रुवारीला सिझर केलं। त्यातलं एक्झॅक्टली 3 बाळ जन्माला आले। त्याच्यामध्ये 1 मुलगा, 2 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आली। सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला, मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला। तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिझेरियन सेक्शन करण्यात आलं। बाळांचं वजन हा कमी होता, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे बालरोग तज्ज्ञ अवेलेबल होते, त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं, ज्याला NICU आपण सांगतो। आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी, डॉक्टरनी ते 3 बाळं अतिशय छान झाले। त्यांना फीडिंग वगैरे चालू केलं, त्याची ग्रोथ चांगली झाली। त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे, ती पण प्रायमी आहे, पहिलाच बाळ आहे, बाळंतपणाचं पहिली खेप आहे। मग ते 3 बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणं, तिला फीड बाळाला कसं द्यायचं, दूध कसं पाजायचं, बाकी काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिलाही कॉन्फिडन्स आला। आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो। खरोखर नातेवाईकांना धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे। आमच्याकडे जे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर्स असतील, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आहे, आमच्याकडे लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील, ओटीच्या जे सिस्टर्स आहेत, आमच्याकडे NICUच्या जे सिस्टर आहेत, त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो। आणि क्लास 4 मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर, ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते 3 बाळांना डिस्चार्ज एक वेगळा आनंद झाला आम्हाला। मी या टीमला धन्यवाद देतो। आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करते, हे माझा अनुभव आतापर्यंत आहे। परंतु असं आगळं वेगळं करणं आणि हे 3 बाळं घरी जाणं व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमुखचा आनंद दुसरा काही असू शकत नाही। नातेवाईक आम्हाला धन्यवाद दिले। मी खरोखर आमची सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरोखर प्राऊड फील करतो की आमच्याकडे अशी टीम आहे आणि एवढी सुंदर काम करते। त्यामुळे असंच काम अहोरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या। जवळ जिथे असाल तिकडे सरकारी रुग्णालय की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो। चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करताना ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच आम्हाला तो मिळाला।
श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सोमवारी श्री कोपिनेश्वर मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त 30 मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। स्वागत यात्रेचे यंदाचे 25वे वर्ष असल्याने या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यात्रेच्या नियोजनासाठी सोमवार 3 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत TJSBचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली। या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विन बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सूर्योदय उद्योजक SMCचे सुहास मेहता यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वांनी गांगल यांचं अभिनंदन केलंय। संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या TJSB बँकेचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर सेवा सहयोगच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचे दायित्व, सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे। ते मानव संसाधन क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत। त्यांनी थर्मॅक्स कंपनीतील कार्यकारी संचालक, HDFC स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्सचे महाव्यवस्थापक तसेच कॅडबरी एशियन पेंट अशा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत। राष्ट्रीय सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि सिम्बायोसिस या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक परिषदेशी संलग्न आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील किसननगर परिसरातील गणेश रेड्डी यांची सरस्वती नायर या महिलेने खोटी कागदपत्रे बनवून जागेबाबत फसवणूक केली असल्याचा आरोप गणेश रेड्डी यांनी केलाय। बाळकुम ढोकाळ येथे 1999 मध्ये कब्जा करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलंय। 2011 मध्ये सदर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम ठाणे महानगरपालिकेकडे तक्रार करून पाठपुरावा करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यानं गणेश रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सातत्यानं पाठपुरावा करून देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने येत्या 17 मार्च पासून गणेश रेड्डी हे उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे येत्या काळात कारवाई होणार का व गणेश रेड्डी यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात गणेश रेड्डी यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलाय, पाहूयात। माझं नाव गणेश अशोक रेड्डी आहे। मी राहणार किसननगर ठाण्यामध्ये आहे। सरस्वती नायर बेडकर अशी या महिलेने खोटे बनावटी दस्तावेज बनवून व माझे वडिलांचे सह्या घेतले होते एक डॉक्युमेंटवरती आणि तसं घेऊन ते कब्जा केला आमच्या जागावरती आणि बेकायदेशीर बांधकाम केला होता तिथे। आणि आम्ही मग लागोपाठ पाठपुरावा करतोय आम्ही TMCचं, पण काही कारवाई झाला नाही।
2011 पासून मी स्वतः करतोय पाठपुरावा टीएमसीचा. मग तेव्हापासून 3दा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ झालाय, डीपीएल झालेला आहे. 2011 मध्ये झालेला आहे. 2017 मध्ये मारुती गायकवाड एएमसी होते, त्यांनी डीपीएल केलेला आहे. मग 2023 मध्ये प्रीतम पाटील साहेब हे आले होते, तेव्हा त्यांनी पण परत डीपीएल केलेला आहे. आणि हे कारवाई नाही झाला म्हणून आम्ही 22/7/2024 मध्ये आम्ही उपोषण केलं होतं. तिथे ते स्वतः प्रीतम पाटील साहेब आले होते आणि लिखित आम्हाला दिलं होतं की 2024चा पावसाळा संपल्यावर आम्ही लगेच ड्यू प्रोसेस लॉ फॉलो करून आम्ही बेकायदेशीर बांधकाम तोडणार म्हणून. पण त्यांनी असं काही कारवाई केलं नाही. तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही, पण काय झालं नाही. त्याच्यानंतर स्मिता सुर्वे एमसी आता आलेले आहेत, त्यांना पण पाठपुरावा करतोय मी. आणि त्यांनी 19/12/2024 मध्ये एक अंतिम इशारा नोटीस काढलेला आहे, पण त्याच्यानंतर ती पण काय कारवाई करत नाहीत आणि डेट काय देत नाही. आणि विचारल्यावर आम्हाला सांगते की समोरची व्यक्ती आम्हाला प्रेशर देत आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, ह्युमन राईट्सवाल्या येतात आहे म्हणून मला प्रेशर येते म्हणून मी नाही करते म्हणून. आणि समोरच्या व्यक्तीने काही आग वगैरे लावून घेतलं तर मी काय करू असं मला बोलते. आणि ही गोष्ट मी पाटोले साहेब यांच्याकडे नेऊन गेलो होतो. मग त्यांनी एमसी मॅडमला बोलून घेतलं होतं, त्यांचं चर्चा झाला. आणि परत मी एमसी मॅडमकडे गेलं तर परत मला तेच आश्वासन देते की माझं दुसरं काहीतरी कारवाई आहे, आता ते संपल्यावर मी परत घेते तुमचं म्हणून. पण काही डेट आम्हाला भेटत नाही. असं फॉलोअप आम्ही मागच्या 1 वर्षापासूनच करतोय. आम्ही पॉलिटिकल प्रेशर कोणाचं तरी मला नाही माहीत कोणता पण आहे असं त्यांचा बोलण्यावर आपल्याला समजतं. आणि दुसऱ्यात पाटोले साहेब स्वतः त्यांच्यावर 2013 मध्ये लोकांचा फसवणूक करण्यासाठी एक FIR कापरवाडी पोलीस स्टेशनमध्ये पण केलेला आहे. 5 कोटीचं आहे ते मॅटर. ते आता पण केस मॅटर चालू आहे. आणि 2011 मध्ये स्वतः सरस्वती नायर जे बिडकर आहे ते मला सांगितलं होतं की मी मोठी पॉलिटिकल लीडर आहे, माझ्या नादीला लागू नको. मला जज, पोलीस स्टेशन किंवा TMC ऑफिस कमिशनर मॅनेज करण्यासाठी माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. म्हणून आम्ही आता हे सर्व त्यांनी मॅनेज केलं आहे. 2011 पासून मॅनेज करून पण दाखवलं आहे मला. ते डोकाली बालकूमध्ये येतात, ते माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या राज्यामध्ये येतात. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही परत 17 मार्चला परत उपोषण करणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.